हॅलो एस्पिरंट्स, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला मी निहाल कोरे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. सिलेबस डिकोडिंग सिरीज आपण बघत आहोत आणि त्याच्यातील GS1चा आपण सिलेबस डिस्कस करत आहोत. इन डिटेल सिलेबस आपण डिस्कस करत आहोत. सिलेबसमधला कुठला पॉईंट कशा आधारावर करायचा आहे, रिसोर्सेस काय असतील, कशा पद्धतीने त्याचे क्वेश्चन येतात, त्या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करत आहोत. एन्शियंट आणि मिडेबल हिस्ट्रीपर्यंत आपण कंप्लीट केलेलं आहे GS1मध्ये. आजपासून आपण ह्या सेशनपासून मॉडर्न हिस्ट्रीला स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, सुरू करूयात. काय आराखडा असेल, मॉडर्न हिस्ट्रीचे काय पॉईंट्स आपल्याला कव्हर करावे लागतील. हायली वेटेज आहे मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे, मग त्याचा आणि याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ बघायचा आहे MPSC साठी, आणि UPSC साठी आपण फक्त मॉडर्न हिस्ट्री आपण बघू शकतोय. आणि MPSC साठी सिलेबस तोच आहे, फक्त ॲड इथं होतं की MPSC साठी महाराष्ट्राचा विशेष संदर्भ हा पॉईंट. मग त्या अनुषंगानं काय करावं लागेल आपल्याला, त्याची आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी निहाल कोरे, 2022 सालचा UPSC टॉपर आहे, 22च्या बॅचचा. मराठी माध्यमात तुम्ही परीक्षा दिली होती. 2018 पासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करत आलेलो आहे. NLP बद्दल तुम्हाला माहिती असेल, मी NLP प्रॅक्टिशनर आहे. त्याचबरोबर माइंड कोच, लाईफ कोच म्हणून काम करतो. मेमरी ट्रेनिंगमध्ये मेमरी ट्रेनर म्हणून मी काम करतो. ठीक आहे, ते माझं पॅशन आहे. बघूयात आपल्या सेशनमध्ये एंट्री करू. काय आधारस्तंभ असतील सिलेबस मॉडर्न हिस्ट्रीचा आपल्याला करायचा, आधुनिक इतिहास. आता म्हटल्यानंतर आपल्याकडे एखादं स्टँडर्ड पुस्तक असतो आणि आपण डायरेक्ट ते पुस्तक वाचायला सुरुवात करतो. असे आपली जर्नी असते ॲस्पिरंट लाईफची. किंवा आपण काय करतो, सिलेबस बघतो आणि डायरेक्ट. पण तसं नाही. सिलेबस डिकोड सिरीज यासाठी केलेलं आहे की त्या सिलेबसचा आपल्याला आवाका कशा पद्धतीनं स्मार्टली कव्हर करायचा आहे. स्मार्टली इन द सेन्स हा शॉर्टकट नाही आहे. आपल्याला एक्झाम ओरिएंटेड, नॉलेज ओरिएंटेड तयारी करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्या एक्झामची डिमांड फुलफिल करता येईल. क्वेश्चन कशा पद्धतीने तो आपल्याला टॅकल करता येईल. ठीक आहे, एक विषयाची समज सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. ती समज कशा पद्धतीनं घेऊ शकतो. ठीक आहे, एखाद्या विषयाची आपल्याला चांगली समज असेल तर क्वेश्चन कसाही आला तर तो आपल्याला टॅकल करता येतो. आपल्याला 5 कोअर पिलर्स म्हणता येतील किंवा 5 कोअर सेक्शन्समध्ये विभागणी करता येऊ शकते आधुनिक इतिहासाची. ब्रिटिशांचे आगमन आणि विस्तार, म्हणजे ब्रिटिशांचे आगमन, पण त्याचबरोबर इतर सुद्धा परकीय सत्तांचं आगमन झालं होतं आणि त्यांचाही विस्तार, म्हणजे पोर्तुगीज असतील, डच असतील. बट ब्रिटिशांचं का, कारण ब्रिटिशांनी इथं स्थान आपलं मजबूत केलेलं आहे आणि त्यांची सत्ता इथं इस्टॅब्लिश केलेलं आहे. मग ब्रिटिश आगमन आणि विस्तार कशा पद्धतीने झाला, मग तो विस्तार होत असताना ते इतर जे काही परकीय आक्रमक होते त्यांच्याशी ब्रिटिशांनी कशा पद्धतीनं फाईट केलेलं आहे, त्यांना कसं नेस्तनाबूत करून आपल्या सत्तेचा कशा पद्धतीने इथं विस्तार केलेला आहे, तो एक पार्ट आहे. मग त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात कंपनीची पॉलिसी कशी होते, ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे, त्यांनी कशा पद्धतीनं स्वतःच्या हे इस्टॅब्लिश केले, कॉलनी कशी इस्टॅब्लिश करायला सुरुवात केली, व्यापारी म्हणून आले आणि कारभारी झाले, हे का म्हटलं जातं, कशा पद्धतीने त्यांनी स्वतःची इथं सत्ता, आर्थिक नाड्या ताब्यात घेऊन नंतर राजकीय नाड्या कशा पद्धतीनं स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत, ते आपल्याला बघायचं. ब्रिटिश प्रशासकीय धोरण, सत्ता आली त्यांच्याकडे, प्रशासन आलं, प्रशासन राबवावं लागणार आहे. ते प्रशासकीय धोरणं काय आहेत, त्याची भारताची त्यांना कशा पद्धतीने, भारतीय कशा पद्धतीने त्या धोरणांना रिॲक्ट होत गेलेले आहेत. आणि तो एक संघर्ष, आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून कायद्यांची निर्मिती कशा पद्धतीने होत गेलेल्या आहे, राष्ट्रीय चळवळ कशा पद्धतीने निर्माण होत गेलेल्या आहे, ब्रिटिशांना विरोध. ठीक आहे, क्रांतिकारी चळवळ कशा उभ्या होत गेलेल्या आहेत, सुधारणा कशा पद्धतीने, ब्रिटिशांनी एका बाजूला सुधारणा दिल्या होत्या, एका बाजूनं दमनकारी यंत्रणा सुरू केल्या होत्या. अनेक पद्धतीने ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष निर्माण होत होता. मग त्याला रिॲक्शन कसे भारतीयांकडून होत होत्या, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथं बघायच्या. दुसरं एक महत्त्वाचं अंग आहे की मॉडर्न इरामध्ये, आधुनिक इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं आहे की भारताची एक जडणघडण होत होती, राष्ट्र म्हणून आपण एकत्र येत होतो. त्यामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होत होत्या, कोणी कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन केलं, वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी याच्यामध्ये रोल निभावलेले आहेत, अनेक समाज सुधारक असतील, ते आपण बघणार आहोत. तर त्या समाज सुधारकांचं काम कसं राहिलेलं आहे, कुठल्या रिजनमध्ये राहिलेलं आहे, मुख्य थीम त्यांची काय राहिलेली आहे, लक्षात येते का. समाज सुधारणा बरोबर धर्म सुधारणा कशा पद्धतीने केले, आणि त्याचा एक सपोर्ट सिस्टम म्हणून
स्वातंत्र्य चळवळीमध्ये कशा पद्धतीने रोल राहिलेले, म्हणजे आपण नेशन म्हणून कसे इव्हॉल्व्ह होत आहोत. नेशन तर आपण आधीपासूनच आहे, पण एक संघीपणाची भावना आपल्यामध्ये कशी येत आहे आणि त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे समाज सुधारकांचं. कारण सामाजिक सुधारणा ह्या खूप महत्त्वाच्या होत्या, ठीक आहे. आणि त्याच्यावर त्या संदर्भात कुणी कुणी कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर ब्रॉड हा महत्त्वाचा पार्ट आहे की आपल्याला आता स्वातंत्र्य पाहिजे आणि ती स्वातंत्र्य चळवळ कशा पद्धतीने झाले. मग त्याच्यामध्ये नेमस्थानपासून जहालांपासून मग गांधी युग, त्याच्यानंतर छोडो भारत आणि ह्या सगळ्या गोष्टी. मग याच्यामध्ये अगदी वेगवेगळे समूह आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे समूह त्या त्या पातळ्यांवर लढ्या ज्या काय ते त्यांच्या पद्धतीनं जो काय ते चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हटलं की आपल्याला प्रति सरकार किंवा पत्री सरकार आपण म्हणतो, ठीक आहे, अशा पद्धतीनं आहे. त्याचबरोबर आझाद हिंद सेना आणि त्याचबरोबर आझाद हिंद सेना, सुभाषचंद्र बोस यांचं काम, अशा वेगवेगळ्या पातळीवर, ठीक आहे. हे HSRA, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, म्हणजे हे क्रांतिकारी चळवळी आहेत. त्याच्याबरोबर काँग्रेसचा आहे, त्याच्याबरोबर त्याच पद्धतीत दलित चळवळी इव्हॉल्व्ह होत आहेत, शेतकरी चळवळी इव्हॉल्व्ह होत आहेत. ह्या वेगवेगळ्या चळवळी स्वातंत्र्यासाठी कशा पद्धतीने काम करत होत्या, स्वातंत्र्याची डिमांड घेऊन कशा पद्धतीने पुढे येत होत्या, ठीक आहे. तर ते आपल्याला बघायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विशेष सहभाग, म्हणजे हे थोडं आपल्याला MPSC साठी हे बघावं लागेल, ठीक आहे. याच्यामध्ये सेम येणार. मग समाज सुधारक, आपण जे आता बघितलं ते समाज सुधारक ते राष्ट्रीय चळवळी. मग ते अधिक ते ब्रिटिश प्रशासकीय धोरण महाराष्ट्रात कशा पद्धतीने होतं, ब्रिटिशांचं आगमन, सत्ता विस्तार महाराष्ट्रामध्ये कसं त्यांनी हे केलेलं आहे. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी विशेष रोल आहे महाराष्ट्राचं. जे काय पुरोगामी आज आपण म्हणतो, पण ते पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, पण त्याची सुरुवात कुठून झालं. अनेक समाज सुधारकांनी महाराष्ट्रात आगरकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, टिळकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंचं आहे, सावित्रीबाई फुलेंचं आहे, हे ठीक आहे, रानडे गोखले असतील, ह्या सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन. मग हे आपल्याला महाराष्ट्र विशेष संदर्भ त्याच्यामध्ये अभ्यासायचं आहे, ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे ब्रॉडली ह्या पार्ट्समध्ये आपल्याला हिस्ट्रीचा जो सिलेबस आहे तो डिवाइड करता येतो. हे समजलं तर मग तुम्हाला सिलेबस लवकर कव्हर करता येईल, ठीक आहे. मग आता ब्रिटिशांच्या आगमनाने विस्तार, याच्यातून आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या काळात कर्नाटक युद्धे, अगदी डच, पोर्तुगीज, फ्रेंच यांच्याबरोबर, कर्नाटक युद्ध कोणाबरोबर झाले, फ्रेंच बरोबर झाले. मग वेगवेगळ्या सत्ता संघर्ष ब्रिटिशांनी कसा टॅकल केलेला आहे, आणि तिथं त्यांना सर्वांना मात शह देऊन स्वतःचं अस्तित्व ब्रिटिशांनी कशा पद्धतीने निर्माण केलेलं आहे. प्लासीच्या लढाईनंतर त्यांनी कसं स्वतःचं इथं सत्तेचा पाया रोवलेला आहे ते आपण बघायच्या. पुढे बक्सरची लढाई, अशा वेगवेगळ्या ज्या लढाई आहेत त्या ब्रिटिशांनी कशा जिंकलेल्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यातून समजेल की ब्रिटिशांची सत्ता कशी डॉमिनेट होत गेलेली आहे. हे सुरुवातीचा कालखंड आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. ब्रिटिशांच्या डिप्लोमॅटिक पॉलिसीज होत्या, म्हणजे खूप तह करायचं आणि परत त्यांना नेस्तनाबूत करायचं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या कशा पॉलिसीज होत्या ते समजून घ्यायच्या. वेगवेगळ्या सत्ता राबवण्यासाठी सबसिडियरी अलायन्सचा वापर त्यांनी खूप प्रभावी केला होता. तो आहे बघा. तैनाती फौजेचं जे काय धोरण होतं ते बघायचं. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स ते कशा पद्धतीने, म्हणजे खालसा धोरण ते काय आहे, त्याचा दूरगामी परिणाम कशा पद्धतीने झाला ते आपल्याला बघायचं आहे. ही जी सुरुवातीच्या कालखंडातले ब्रिटिशांच्या पॉलिसीज आहेत, ठीक आहे, ते खूप महत्वाचे आहे. आणि या आधारावर ब्रिटिशांनी कशी आपल्या सत्तेचा पाया रोवलेला आहे हे समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. ह्याच्यासाठी बेस्ट रिसोर्स मी परत सांगतो, YCMOU मेन्सच्या अनुषंगाने मी सांगतोय. स्पेक्ट्रम वगैरे आपला आहे, बिपिन चंद्रांचं बुक वगैरे आपण वाचतो, किंवा प्लासी टू पार्टिशन सुद्धा आपण वाचतो. बट तुम्हाला जर एक प्रॉपर लँग्वेज रिटर्नसाठी जर कॅच करायचं असेल ना, तर YCMOU तो मॉडर्न हिस्ट्रीचं पुस्तक आहे, फ्री अवेलेबल आहे, ते तुम्हाला इंटरनेटवर मिळून जाईल. तर ते YCMOUच्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला ते मिळेल. त्याच्या पद्धतीने हे जे आहेत ना, हे अनालिसिस पण तुम्हाला करण्याची गरज नाही, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजेल. एखादा टॉपिक तो कसा त्यांनी विश्लेषण केलेलं आहे ते तुम्हाला लक्षात येईल. आणि मेन्सला लिहिण्यासाठी ते खूप ती लँग्वेज खूप तुम्हाला उपयोगाला येईल. म्हणून मी हा सोर्स हिस्ट्रीच्या संदर्भात रिकमेंड करतोय, ठीक आहे. पुढे बघा, विस्ताराचे विश्लेषण. आता हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. मी काय सांगितलं, ब्रिटिश सत्ता आली, इथंच आपण डायरेक्ट फॅक्ट्सच्या मागं लागायचं नाही. फॅक्ट्स, हिस्ट्री म्हटलं की फॅक्ट्स, सनावळ्या, ह्याच्या मागं लागायचं नाही. कंपनी बलशाली कशी झाली, ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिश कसे बलशाली झाले आणि ती विस्तारली कशी, मी मागच्या स्लाइडला सांगितलं. ती
प्रक्रिया आहे त्यांनी कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने जे आहे ते सत्ता आणि आपलं जे काय विस्तार वाढवायला सुरुवात केली होती आणि मग नंतर भारतभर ते कसे विस्तारले ते आपल्याला समजून घ्यायचे. आणि सुरुवातीच्या काळात ते कसे बलशाली झाले, काय एवढं पॉवर मिळालं त्यांना, का प्राप्त झाल्या, तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. विस्तार केवळ लष्करी नव्हता हा मुद्दा समजून घ्यायचा, तर कूटनीतिक होता हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा हिस्ट्री. ब्रिटिशांनी सत्ता कशी राबवली ते आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. मग विस्ताराच्या पद्धती त्यांनी वेगवेगळ्या वापरलेल्या आहेत. आपण मागच्या स्लाइडला बघितल्या. ठीक आहे, अगदी एखाद्याशी तह करण्यापासून एखाद्या बरोबर थेट युद्ध करून त्यांनी सत्ता हे केलेलं आहे. लक्षात येते, किंवा एका बरोबर युती करून तिसऱ्याला नामोहरण करायचं, फोडानी राज्य करा, हे त्यांची नीती आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर कारणे आणि परिणाम काय झालेले आहेत आणि त्यांचा प्रभाव कसा वाढवला भारत भूमीवर, त्यांनी कशा पद्धतीने त्यांनी जास्तीत जास्त विस्तार वाढवला हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. लक्षात येते का? तर मेन्सला तुम्ही उत्तर लिहू शकणार आणि हे समजून घेतानाच तुम्हाला प्रिलिमच्या फॅक्ट्स क्लिअर होतील. प्रिलिम म्हणजे बरेच जण म्हणतात की रट्टा मारायचा नाही. हे समजून घेतलं की तुम्हाला प्रिलिमचे क्वेश्चन ऑटोमॅटिक, फक्त मग तुम्हाला तो प्रॅक्टिस करावं लागते एमसीक्यूचे वगैरे, बट तो नॉलेज बेस यावं लागेल, तुम्हाला समजून घ्यावं लागेल. अनालिटिकल क्वेश्चन्स येतात त्यावेळी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. ब्रिटिश प्रशासन आणि धोरणे कशी आहेत बघा. मग ब्रिटिशांची वेगवेगळी धोरणे आपल्याला माहिती पाहिजे. जमीन महसूल त्यांनी कशा पद्धतीनं, सुरुवातीच्या याच्यामध्ये कशा पद्धतीने, जमीनदारी पद्धत काय आहे, रयतवारी पद्धत काय, महालवारी पद्धत आहे. आता ह्या वेगवेगळ्या पद्धती मी जसं की सांगितले एन्शियंट हिस्ट्रीमध्ये काय केलेलं, एखादा रिफॉर्म कुणाच्या कालखंडामध्ये आला, सेम तसे हे जे रिफॉर्म्स आहेत. मग ब्रिटिशांनी वेगवेगळी पदं कशी निर्माण केली होती, गव्हर्नर जनरल, प्रशासकीय त्यांचा विस्तार होत असताना वेगवेगळ्या पदांची निर्मिती केलेली आहे. प्रशासन ब्रिटिशांनी एक इव्हॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, तर ते इव्हॉल्व्ह होत असताना वेगवेगळे गव्हर्नर जनरल आले आणि ते गव्हर्नर जनरल कोण आहेत ह्या कालखंडामध्ये आणि त्यांचं काय आहे विशेष. कारण गव्हर्नर जनरल, एखाद्या गव्हर्नरचं, आता डलहौसीवर क्वेश्चन विचारला होता की अनेक सुधारणामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. तर आधुनिक भारताचा पाया मजबूत करण्यामागे डलहौसीचं योगदान होतं, असं आय थिंक 2014च्या UPSCला मेन्सला क्वेश्चन होता. ठीक आहे, तर कायदे आणि प्रशासन कसे, मग हे रेग्युलेटिंग ऍक्ट वेगवेगळे आले, चार्टर्स काय आहेत ह्याच्यातला फरक समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, मग हे करत असताना न्याय व्यवस्था त्यांनी कशा पद्धतीनं, नागरी व्यवस्था, पोलीस प्रशासन कशा पद्धतीने त्यांनी केलं, लॉ अँड ऑर्डर कशा पद्धतीने त्यांनी मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात येते का? मग तिथं लॉ अँड ऑर्डरमध्ये परत मग त्यांनी ब्रिटिशांचा रोल काय आहे, त्याच्यामध्ये भारतीय सैन्य कशा पद्धतीचं होतं हे सगळं बघायचं. आणि इथून काय झालेलं आहे, जमीन महसूलच आहे, पण फक्त इथं जमीन महसूलच नाही, जमीन म्हटलंय की त्यांनी कृषी धोरण कशा पद्धतीचं आणलं, व्यापारी शेती, परत सक्तीची निळाची शेती, ठीक आहे, निळ शेती, त्याच्या संदर्भात मग त्याला आणि परत काउंटर म्हणून वेगवेगळे आंदोलन आहेत. नीलदर पण तुम्ही ऐकताय, हा प्रिलिमला इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. ह्या अशा सगळ्या गोष्टी, ऍक्शन रिॲक्शन कशा पद्धतीनं, ब्रिटिशांची ऍक्शन इंडियन रिॲक्शन किंवा इंडियन ऍक्शन ब्रिटिशांची रिॲक्शन, ह्या पद्धतीने तुम्ही हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री समजून घ्यायचं. ठीक आहे, पुढे आर्थिक धोरणे आहेत. आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत आहे ड्रेन ऑफ वेल्थ, दादाभाई नौरोजीने मांडलेला. तो म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी उघड केलं ब्रिटिशांना की ब्रिटिश कशा पद्धतीने भारताचं शोषण आर्थिक करत आहेत, ते त्यांनी मांडणी केलेलं आहे. नेमस्त कालखंड. ठीक आहे, मग हे आता करताना ऑब्व्हियसली तुम्हाला नेमस्त कालखंड समजून घ्यावं लागेल. नेमस्तानंतर येतं जहालवाद. लक्षात येते का? हे अशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं. प्रमुख व्यक्ती, आता जिथे कुठे आहे ते उदाहरणादाखल काही व्यक्ती दिलेले आहेत, पण अशा कुठल्या व्यक्ती येतील, त्यांचं कार्य काय आहे, ते कशाशी निगडीत, म्हणजे कुठल्या संस्थेशी निगडीत होते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. त्या प्रिलिमसाठी इम्पॉर्टंट असतात आणि मेन्ससाठी मग तो फॉर्डर पॉईंट म्हणून आपल्याला कामी येतो. राजाराम मोहन राय असतील, समाज सुधारक. ठीक आहे, सामाजिक धार्मिक सुधारणांमध्ये स्वामी विवेकानंद आहेत, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, आणि दयानंद सरस्वती असतील. आता वेगवेगळ्या याच्यामध्ये संघटना आहेत, त्या संघटना कशा पद्धतीने काम केलंय, त्यांचं उद्दिष्ट काय आहे. मग तुम्हाला मेन्सला क्वेश्चन येऊ शकतो की सोसायटी सेव्ह करण्यामध्ये ह्या एखाद्या व्यक्तीचं नाव दिले जाईल किंवा एखाद्या सुधारकांचं नाव देईल, त्यांचं आणि त्यांच्या संस्थेचं कशा पद्धतीने योगदान राहिलेलं आहे स्पष्ट करा. आता महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हटल्यानंतर स्त्री शिक्षणामध्ये वगैरे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या अनुषंगाने विचारले जाऊ शकतात. त्या पद्धतीने आपल्याला हा सगळा पार्ट प्रिपरेशन करायचा सामाजिक धार्मिक सुधारणांच्या मध्ये. ठीक आहे, प्रमुख व्यक्ती आणि संघटना याच्यावर आपल्याला भर द्यायचा. आणि त्या कालखंडामध्ये वेगवेगळे कायदे, जसं की आता राजाराम मोहन राय, ठीक आहे, सती प्रथा बंद करण्यामागे तो कायदा
आणलेलं आहे. मग ते त्या पद्धतीने ते ऍक्ट काय डेव्हलप झाले वगैरे, ऍक्ट कुठले कुठले आणले गेले, कायद्याच्या पातळीवर काय सुधारणा झाल्या, लोकांच्या मध्ये कशा जागरूकता आणल्या, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. महत्त्वाच्या चळवळी आणि त्यांचा प्रभाव. मग आता महत्त्वाच्या चळवळी म्हणजे कसं, हे ब्राह्मो समाज आहे, आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, हे आपण आता बघितलं. वेगवेगळे समाज सुधारक आणि त्यांचा प्रभाव. प्रभाव म्हटलं की काय, पहिला येणार भौगोलिक प्रभाव, कुठे जास्त परिणामकारक राहिलेला आहे. त्याच्यानंतर काय, सामाजिक प्रभाव, कशा पद्धतीने सुधारणा करण्यात आल्या, आणि कायद्याच्या पातळीवर, ठीक आहे, कायद्याच्या पातळीवर काय प्रभाव झालेला आहे, म्हणजे काही कायदा निर्माण झालेला आहे काय, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी. समाज सुधारक आणि त्यांची विचारधारा, सुधारणा आणि राष्ट्रवादामध्ये काय संबंध आहे का, समाज सुधारणा आणि राष्ट्रवाद, त्याच्यामध्ये मीन्सला अनालिटिकल क्वेश्चन येतो. आणि त्यांचं कार्य आणि परिणाम, कार्याची व्याप्ती कुठंपर्यंत आहे, त्याचा परिणाम काय झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. पुढं 1857चा उठाव हा जो एक म्हणजे लँडमार्क आहे इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये. खूप मैलाचा दगड मांडला जातो. मग आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण लिमिटेड बघतो की कोण कुठं होतं, ठीक आहे, मॅच द पेअरमध्ये एवढंच बघतो, तसं नाही. दूरगामी परिणाम, त्याचं विश्लेषण करता यायला पाहिजे, थोडंसं डिटेल ह्याच्यामध्ये रीड करायचं आहे. राजकीय कारण काय होते 1857चा उठाव, धार्मिक कारण, लष्करी, आर्थिक, ठीक आहे. याच्यामध्ये सगळं ब्रिटिशांच्या विरोधाचा असंतोष, मी आतापर्यंत आपण जे बोललो ना, ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष कशा पद्धतीने होता, आणि तो असंतोष या निमित्ताने व्यक्त झाला होता. मग तत्कालीन कारण काय होते ते आपण आपल्या सर्वांना माहिती आहे. फक्त याचं विश्लेषण करायचं, मीन्सच्या अँगलनं थोडंसं अनालिटिकल आपल्याला चिकित्सक पद्धतीने हे वाचायचं हे सगळं फॅक्ट. मग आता नेतृत्व काय, उदाहरणार्थ राणी लक्ष्मीबाई होते, तात्या टोपे होते, ह्या सगळ्या नेतृत्व कुठं होते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. ठीक आहे. जॉग्राफिकल रिजन, एक्सटेंट कुठंपर्यंत होतं उठावाचं, उठावाचे वेगवेगळे व्ह्यूज आहेत उठावासंदर्भात. ब्रिटिश काही साम्राज्यवादी असे म्हणतात की हा जो होता तो फक्त सैनिकांचा बंड होता, आणि बरेच लोक म्हणजे जसे की राष्ट्रवादी आपले होते ते म्हणायचे की नाही, हा पहिला स्वातंत्र्य लढा होता. मग ते काय आहे, फक्त त्यांनी सैनिकांचाच उठाव का म्हटलं, कुठल्या संकुचित वृत्तीच्या आधारावर. मग हा जो स्वातंत्र्य लढा आहे, पहिला स्वातंत्र्य लढा आहे, हा काय, सावरकरांनी असं म्हटलेलं आहे की हा पहिलं स्वातंत्र्य समर आहे. मग ते काय, त्यांचे व्ह्यूज काय आहेत, हे गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. 1857चा उठाव म्हणजे एक 2 पानामधलं एक टॉपिक असं नाही समजता, काय दूरगामी परिणाम काय. 1857च्या उठावानं पुढच्या स्वातंत्र्य लढ्याला कशा पद्धतीने प्रेरित केलेलं आहे, लोकांच्या मध्ये एकी कशा पद्धतीने इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि काही जे लोक होते ते ब्रिटिशांप्रती कसे या 1857 मध्ये उठावाच्या मध्ये ब्रिटिशांच्या साईडला कशा पद्धतीने लॉयल राहिले, त्याचे दूरगामी परिणाम कशा पद्धतीने. एकूण राष्ट्र निर्मितीमध्ये 1857चा उठाव पुढच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने परिणामकारक ठरला, हा मुद्दा याच्यातून समजून घ्यायचा आहे. लक्षात येते का, असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा काय, 1857चा उठाव झाला, त्याच्या उठावाचं दमन झालं, ह्या सगळ्या गोष्टी आपण कमी पडलो, ब्रिटिशांच्या टेक्नॉलॉजिकल आणि त्याच्या हाय वेपन्स पुढे आपण कमी पडलो, आपण एकसंगी नव्हतो, ह्या सगळ्या गोष्टी वाटल्या. पण त्याच्यानंतरचा भारत काय, भर कशावर द्यायचा ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर राणीचा जाहीरनामा येतो 1858 मध्ये. मग इथं ब्रिटिश प्रशासनावर बदल होतो. मी काय सांगितलं, ब्रिटिश प्रशासन समजून घ्यायचे, ते कुठे एका कालखंडामध्ये आहे का, तर नाही, ते कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होत आलेलं आहे. 1947 पर्यंत पूर्ण कसे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रेम कशा पद्धतीने डेव्हलप होत आलेले आहे. मग 1857च्या उठावानंतर कशा प्रशासनामध्ये बदल झालेला आहे. ठीक आहे. तर त्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या, आणि भारतीय चळवळीला पुढे दिशा कशी मिळाली 1857 नंतर, हा मुद्दा आपल्याला ह्याच्यानंतर समजून घ्यायचा आहे. मग आता हा 1857चं मी उदाहरण दिलं, असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला करायचं. असहकार चळवळीचं आपण पुढे बघणार आहोत सगळं, तर त्याचा काय परिणाम राहिलेला आहे, त्या आंदोलनानंतर काय परिणाम झालेला आहे. लक्षात यायचं. चौरी घटनानंतर मग कशा दिशा बदलली परत त्या आंदोलनाची. ठीक आहे. सविनय कायदेभंग कशा पद्धतीने आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्रिसूत्री कार्यक्रम असतील, असे वेगवेगळे कार्यक्रम, म्हणजे ती दिशा कशी देत आहेत लोकांना, वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या चळवळी, त्या पद्धतीनं हा टॉपिक आपल्याला, कुठलाही टॉपिक हिस्ट्रीमधला आपल्याला त्या पद्धतीनं रीड करायचा आहे. ठीक आहे. प्रश्न बघा, हे युपीएससीला आलेले क्वेश्चन आहेत. मी आतापर्यंत जे डिस्कस केलं, ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं, त्या पद्धतीच्या आधारावर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता की नाही बघा. आपण बघितलं खालसा धोरणासंदर्भात कशा पद्धतीने रीड करायचे काय. खालसा धोरण हे संस्थाने विलीन करण्याचे एक महत्वाचे साधन होते ब्रिटिशांसाठी.
डॉक्ट्राइन ऑफ लॅप्स वॉज अ इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट ऑफ अनेक्सेशन, म्हणजे ब्रिटिशांसाठी एक संस्थाने विलिनीकरण करून घेण्यासाठी एक खूप महत्त्वाचं टूल होतं. चर्चा करायच्या कुणाकुणाला त्या पद्धतीने त्यांनी सामावून घेतलं. राणी लक्ष्मीबाईंचं कशा पद्धतीने त्यांना हे निकराचा त्यांनी लढा दिलेला ब्रिटिशांच्या विरोधात, हे आपण ह्यातून समजून घेतो. पण ते ब्रिटिशांचं एक कसं टूल होतं, खालसा धोरण, ते आपण इथं समजून घ्यायचं आहे. प्रत्येक फॅक्ट तशाच आहेत बघा, त्या पद्धतीने आपल्याला समजून. ब्रिटिश जमीन महसूल, आता जमीन महसूल हा टॉपिक आपण व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. जमीन महसुलांनी भारतीय शेतीवर काय परिणाम केला, भारतीय शेतीचं स्वरूप कसं बदलून टाकलं ब्रिटिशांनी, लक्षात येते का? ते कशा पद्धतीनं त्यांनी शेती, आपले कृषी धोरण, आपलं जे पारंपरिक कृषी होतं ते कसं डिस्ट्रॉय केलं आणि त्यांनी नवीन धोरण आणून शेतीवर कसा परिणाम आणला. ठीक आहे, तर तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. पुढे आहे रेग्युलेटिंग ऍक्ट, वेगवेगळे कायदे, त्याच्यानंतर पिट्स ऍक्ट, म्हणजे वेगवेगळे कायदे वगैरे मी सांगितलं ना, समजून घ्यायचे. मग आता त्या सुरुवातीच्या कालखंडामधले रेग्युलेटिंग ऍक्ट आणि पिट्स ऍक्ट याने ब्रिटिश प्रशासनात काय बदल केले हे आपल्याला सांगायचं आहे. मग रेग्युलेटिंग ऍक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे कुठलाही कायदा ब्रिटिश आणतं तर त्याची पार्श्वभूमी काय आहे ते समजून घ्यायचं आहे. त्यांचा हिडन अजेंडा पण होता एका विविध कायदे आणण्यामागे, तो पण समजून घ्यायचा आहे. त्यांचे काय डावपेच होते, त्यांची कूटनीती काय होते ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्यानंतर त्या कायद्यानंतर परिणाम काय झाला, भारतीयांनी कशा पद्धतीनं रिॲक्ट केलं त्या कायद्याला, ह्या प्रत्येक कायद्याला, ते आपण बघायचं आहे. ठीक आहे. पुढे काय, 1857चा उठाव आपण बघितलं. 1857चा उठाव हा पहिला स्वातंत्र्य लढा होता का? समालोचनात्मक चर्चा करा, डिस्कस करायच्या. आता काही मी सांगितलं की साम्राज्यवाद्यांचा व्ह्यू काय होता आणि राष्ट्रवाद्यांचा व्ह्यू काय होता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं समजून घ्यायच्या आहेत. समजलं, लक्षात येते का? आज आपण इथंच थांबूयात. अशा पद्धतीने हे मॉडर्न हिस्ट्री आपल्याला कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेसनला कंप्लीट करूयात. पण हे लेक्चर सिरीज तुम्हाला नक्की आवडेल. आय होप या पद्धतीने सिलेबस डिकोड करतोय आपण, इन डिटेल जाऊन मेटा ॲनालिसिस करून क्वेश्चन कशा पद्धतीने येतील, प्रीला कसा एखादा टॉपिक इम्पॉर्टंट असेल, मेन्सला कसा असेल, आपली एकंदर थॉट प्रोसेस आपली कशी डेव्हलप होईल, ह्या पद्धतीने आपण सिलेबस डिकोड करतोय. सिरीज जी आहे ती अधिकाधिक विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.